ज्या नवनीत राणांना सगळ्यात जास्त प्रखर विरोध केला होता बच्चू कडूंनी, ते आपल्यासोबत सोडले गेलेले आहेत या ठिकाणी फोन लाईन वरून. त्यांच्याकडे आपण जाऊया. त्यांची प्रतिक्रिया अतिशय महत्त्वाची आहे. बच्चू कडू सर, तुम्ही नवनीत राणा यांना हरवण्यासाठी प्रयत्न केले होते. तुमचा उमेदवार तर जिंकताना दिसत नाही या एक्झिट पोल मधून, पण नवनीत राणांचा पराभव होताना दिसतोय. तुमची काय प्रतिक्रिया? मला त्या एक्झिट पोलवर काही विश्वास नाही आहे. कारण ते 100 लोकांना विचारतात. मग तुमचा अंदाज काय आहे? तुमचा अंदाज काय आहे? त्याच्यानं त्या एक्झिट पोलवर काय हे करायचं नाही. मग तुमचा अंदाज काय? नवनीत राणा निवडून येतील? नाही, आम्ही निवडून येणार. हा, बोला. आम्ही निवडून येणार. किती मताधिक्याने निवडून येणार? कारण आपण बघितलं सगळ्यांचे जे एक्झिट पोल येत आहेत त्याच्यामध्ये दिनेश बुब हरताना दिसत आहेत आणि नवनीत राणा सुद्धा हरतायत. माझा एक्झिट पोलवर काही विश्वास नाही आहे. मग तुम्हाला काय वाटतंय? आम्ही निवडून येणार. किती मताधिक्याने निवडून येणार ते सांगता येत नाही, पण येणार निवडून. किती लीड घेतील दिनेश बुब असं वाटतंय? 50 ते 60 हजाराचा. 50 ते 60 हजारांचा लीड घेतील. मग दुसरा उमेदवार कोण असेल? तुमचा अभ्यास काय सांगतो या मतदारसंघातला? दुसरा उमेदवार बळवंत वानखडे आणि तिसरा उमेदवार नवनीत राणा. तिसरा उमेदवार असतील नवनीत राणा. पण नवनीत राणा या महायुतीच्या उमेदवार होत्या. तुम्ही अजूनही सत्तेत आहात, तर मग अशामध्ये तुमची आता पुढची भूमिका नेमकी काय असेल? ते आताच काही जाहीर करणार नाही, निकाल लागू द्या ना. निश्चितच. कडू सर, बच्चू कडू सर, धन्यवाद. तुम्ही लोकशाही मराठीशी बोललात त्याबद्दल. तर लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.